साऱ्या विश्वात माय मानतो मराठी, अशी ही विश्वाची माय असणारी अशी ही माझी मराठी भाषा आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, अशी ही मराठी भाषा एक गौरवशाली भाषा आहे. जिचे शब्द शब्द रत्नावली, त्यांना अमृताची गोडी असणारी ही भाषा लोण्याहून मऊ, अमृताहून मधुर, वज्राहून कठोर आणि प्रसंगी शस्त्राहून धारदार आहे. म्हणून या मराठी भाषेचे शब्द हे ओवी झाले पाहिजेत. शब्दांमधून ओवी निर्माण झालेले आहे, शब्दांमधून शिवी निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्व मराठी माणसांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून हे शब्द कसे आहेत की जैसे बिंब जरी बचके एवढे, म्हणजे छोटे बिंब जरी असले, जैसे बिंब जरी बचके एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती जेणेपणे अनुभवावे अशी ही मराठी भाषा आहे. आणि या मराठी भाषेचे संस्कार या गावामधून, या शाळेमधून, या हायस्कूलमधून आम्हाला सर्वांना मिळालेले आहे. खरं म्हणजे त्या काळामध्ये हायस्कूल होत नव्हतं, अगदी कमी अंतरावर असलेलं हे हायस्कूल. पण त्या काळामध्ये शिवाजीराव जागीरदार असतील, जयवंतराव साळके पाटील, त्या काळातले जे जे धुरीण मंडळी असतील त्या सर्वांनी या ठिकाणी हायस्कूल आणण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्यांची परिस्थिती नव्हती, म्हणजे आमच्यासारख्या लोकांची परिस्थिती नव्हती, पण आमच्या वडिलांनी आणि त्यांच्याबरोबर जे 18 पगड जातीचे कलाकार होते त्या कलाकारांनी पायामध्ये साळ बांधून 2-2, 3-3 रुपये जमवून या ठिकाणी या हायस्कूलची स्थापना केली. एवढं मोठं काम या भूमीमध्ये झालेलं आहे. म्हणून या रयत शिक्षण संस्थेचा उल्लेख विठ्ठल वाघांनी खूप समर्पक शब्दामध्ये, युगाचा माणूस आता घडतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला जळतो आहे. आणि खऱ्या अर्थाने हे या ठिकाणी सार्थक या हायस्कूलने केलेलं आहे असं मला वाटतं. या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमधून शिक्षण होऊन संपूर्ण आपलं करिअर रयत शिक्षण संस्थेमध्ये गेलेले जी काही मोजकी माणसं असतील की नाही मला माहित नाही, पण प्राध्यापक तुकाराम पाटील या ठिकाणी आहे, यांचं शिक्षण रयतमधून झालेलं आहे आणि रयतमधूनच ते प्राध्यापक म्हणून रिटायर झालेले आहेत. 1-2 मिनिटांमध्ये मी संपवतो. मला कल्पना आहे की उशीर झालेला आहे, पण जवळे गावाची जी परंपरा आहे ती सुद्धा हे सांस्कृतिक वैभव हे आमच्यासाठी खूप मोठा संचित आहे. की जवळे गावामध्ये नाट्यमंडळ होती, या नाट्यमंडळाने अनेक नाटकांचे उपक्रम केले. या ठिकाणी काही मंडळी मला दिसत आहेत, बरीचशी आता यात नाही आहेत. ही नाट्यमंडळी होती. भजनी मंडळाची मोठी परंपरा आहे. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर असं म्हणत जाणार हे भजनी मंडळ. ज्यावेळी पाऊस पडत नव्हता त्यावेळी महादेवाला पाणी हे करून संपूर्ण गावामध्ये असं ते भजनी मंडळ. त्यानंतर भारुड, गावामध्ये येणारी वेगवेगळी कीर्तनं, लोककलेची पथकं, लोकनाट्य, अशी अनेक गोष्टींची मोठी सांस्कृतिक परंपरा या गावाला लाभलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांनी त्यांच्या सकाळच्या सप्तरंगामध्ये उल्लेख केलेल्या अनेक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपल्या गावच्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला, त्यामध्ये त्यांनी वाचनालयाचा उल्लेख केलेला आहे की ध्येयवादी शिक्षक कसे असावेत. शिवाजी दादाभाऊ साळके गुरुजी यांनी ते वाचनालय आणि वाचनालय ते जतन केलं. म्हणजे मला सुद्धा आठवतं, मी त्यांना खूप ज्युनियर आहे पण मला सुद्धा आठवतं, त्यातली अस्ताव्यस्त विखुरलेली पुस्तकं एकत्र केली, ती बांधली आणि आम्हाला वाचायला लावली. अशा पद्धतीचे संस्कारक्षम शिक्षक त्या काळी होते. म्हणजे सताजी दगडू पठारे असतील, सोन्याबापू बडवे असतील, चंद्रकांत सोमवंशी असतील, शिवाजी दादाभाऊ साळके असतील, अशी लोक त्यावेळी होती. आणि त्या काळामध्ये 18 पगड जातीच्या समाजाला एकत्र करून काही लोकांनी राष्ट्राच्या सेवेसाठी कलापथक सुद्धा स्थापन केलेलं होतं आणि ते कलापथक नागपूरपर्यंत गेलेलं होतं. माझे वडील सुद्धा त्या कलापथकामध्ये होते. आणि अशा प्रकारे कलेच्या, संस्कृतीच्या, भाषेच्या सर्व गोष्टीने अनेक अंगाने खऱ्या अर्थाने बाळकडू या भूमीमध्ये रुजवलेला आहे. म्हणून गावाशी जास्त माझा संपर्क नाही, तरी पण मी हायस्कूलच्या कार्यक्रमांना आवर्जून येतो, कारण पुढील पिढी ही आपल्यासाठी महत्वाची आहे आणि या पिढीला सुद्धा तेच संस्कार झाले पाहिजेत असं मला वाटतं. या पिढीमधून उत्तम वक्ते व्हावेत, उत्तम नाटककार व्हावेत, उत्तम लेखक व्हावेत, उत्तम शास्त्रज्ञ व्हावेत, उत्तम उद्योगपती व्हावेत, बाळासाहेब साळके पाटील यांच्यासारखे उद्योगपती व्हावेत. अशी जर धारणा बाळगायची असेल तर त्यांच्या समोर आदर्श ठेवला गेला पाहिजे. आणि तो आदर्श ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने आजच्या या सन्मानाचं सोहळ्याचं प्रयोजन आहे असं मला वाटतं. आणि हा आदर्श या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर जाईल असं मी समजतो. कारण सर ज्यावेळी MSc झालेले होते, म्हणजे सरांना कदाचित आठवत नसेल, पण ते त्यांच्या घरामधून पेढ्याचा भाव घेऊन निघाले आणि मी शाळेमध्ये चाललो होतो, छोटा होतो, आणि ते बाबू सहित त्यांचं एक अशी एक गोड होती,
लाड आणि बापूसाहेबच्या मध्ये. तर सर तिकडून चौकाकडे जाताना आले आणि त्यांनी मला पेढा त्या ठिकाणी दिला. मला अजून आठवतंय सर, MSc आपण झालेला होता त्यावेळेस. कारण रामचंद्र आणि मी अगदी जवळचे मित्र, आम्ही नेहमी एकमेकांच्या घरी जाणे नव्हतं, पण सर मला खूप ज्येष्ठ आहे सर. पण सरांकडे पाहून साहित्याचे संस्कार झाले आणि माझ्याकडून सुद्धा तोडकं मोडकं काही थोडंफार लेखन झालं. आणि वैखरीची वाढ जी आहे म्हणजे वक्तृत्वाची वाढ मी चाललो. म्हणजे स्वतः इंजिनियर असून व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास असून सुद्धा मी संस्कृतीच्या आणि कलेच्या क्षेत्रामध्ये थोडंफार काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून जर असतील आणि राज्यव्यापी कर्तृत्व करणारे आज संपूर्ण भारत देशामध्ये आदर्श ग्रामची संकल्पना जर कोणाच्या तोंडून ऐकली जात असेल तर ती पोपटराव पवारांच्या तोंडून. म्हणजे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं ज्यावेळी मानपत्र त्यांना दिलं त्या मानपत्राचं मी लेखन केलं होतं पोपटराव पवार यांच्या. आणि ते लेखन करताना मला अनेक पैलू त्यांचे जाणवले. आणि खऱ्या अर्थाने अशी जी माणसं असतात ती माऊलींची एक ओवी खूप अज्ञाना प्रकटावा दीपू जायचा. आणि अज्ञानाच्या समोर जर दीपस्तंभासारखं जी काम करणारी ही माणसं समाजामध्ये आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने समाज चाललेला आहे. साहित्य पंढरीचे वारकरी आणि शब्दशारदेच्या पालखीचे भोई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं म्हणजे प्रास्ताविक कमी शब्दामध्ये करायला लागतं, पण हायस्कूलमध्ये बऱ्याच दिवसांनी आलोय, मला व्याख्यानालाच यायचंय की जेणेकरून 1 ते 1.5 तास अगदी मुलांशी मुक्तपणाने संवाद साधता येईल. आणि नक्की अनेक विषयावर या ठिकाणी मुक्त संवाद साधण्याचं मी काम करेल. आणि खरं म्हणजे सर आदर्श आहेतच. अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेणं हा माझ्यासाठी एक मोठा आदर्श आहे. आणि त्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर ते सुद्धा शास्त्र शाखेचे विद्यार्थी आहे, मी सुद्धा शास्त्र अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. पण आम्ही साहित्याच्या क्षेत्रामध्ये माझे आदर्शस्थानी असणारे सर आहेत. कदाचित सरांना आवडत नसेल, साहित्य संमेलनाला भालचंद्र नेमाडे काय म्हणतात आपल्या सर्वांना माहितीच आहे. साहित्य संमेलनाचं कशा प्रकारे साहित्य, पण चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. आणि काही वर्षापूर्वी असं झालेलं आहे की साहित्य संमेलनामध्ये सुद्धा युत्या आणि आघाड्या होत होत्या बरं का. आणि युत्या आणि आघाड्या होऊन साहित्यिकांच्या कंपू निर्माण होऊन त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जायच्या. पण आजच्या काळामध्ये निवडणुका होत नाही. साहित्य क्षेत्रातले लोक काही संस्था ते निवडतात. आणि दिल्लीला 99 साहित्य संमेलन सध्या होत आहे. शतक महोत्सवी साहित्य संमेलन यानंतर होणार आहे. आणि शतक महोत्सवी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सरांना मिळावं. आपल्या सर्वांच्या कदाचित सरांना ही गोष्ट आवडणार नाही तरी मी हे बोलण्याचं धाडस करतो. केवळ या ठिकाणी करणार नाही तर पुण्याच्या व्यासपीठामधून सुद्धा करणार आहे. आणि सर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येतील अशी मी या ठिकाणी धर्मनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझं हे लांबलेलं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला खूप मोठी अभिमानाची आणि गौरवाची अशी गोष्ट आहे. खरं म्हणजे भाषा ही एक संवादिनी आहे. मराठी भाषेचा गौरव करत असताना, अंगीकार करत असताना इतर भाषेचा द्वेष करणं हे बरोबर नाही. गदिमांनी असं म्हटलेलं आहे की नाना असो तर भाषा माझा विरोध नाही. नाना असो तर भाषा माझा विरोध नाही. प्रेमास कोणतीही भाषा अबोध नाही. जो सद्विचार तो मज लक्षणीय आहे. कारण मी भारतीय आहे. भारतीय असल्यामुळं कुठलीही भाषा असो त्या प्रत्येक भाषेमधले सद्विचार हे वंदनीय आहेत. पण हे सद्विचार जोपासत असताना मराठी भाषेला कुठंही डावललं जाणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. खास करून शाळेमध्ये म्हणजे फॉर्मल, इनफॉर्मल आणि नॉन फॉर्मल हे जे एज्युकेशनचे शिक्षणाचे प्रकार आहेत या सर्व प्रकारामध्ये मराठीचा अंगीकार केला पाहिजे. आणि या गावामध्ये तो आधीपासून झालेला आहे हे मी गौरवाने सांगतो. आज मराठी भाषा ही लेचीपेची नाही, कमी नाही, संख्येने खूप मोठी अशी भाषा आहे. जगामध्ये 10 कोटी लोक ही भाषा बोलतात. जगामध्ये 10 कोटी लोक ही भाषा बोलतात. जगात एकूण लोकसंख्येच्या मानाने बोलल्या जाणाऱ्यापैकी ही 10व्या क्रमांकाची भाषा आहे. आणि आपल्या देशामध्ये बोलली जाणारी ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे. आज अभिजात भाषेला 11 भाषांना दर्जा मिळालेला आहे. आधी 6 आणि नंतर 5. पण या 11 भाषांमध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा बंगाली आहे. पण बंगालीमध्ये जर परकीय आक्रमण म्हणजे परदेशातून बांगलादेशातून भारतामध्ये आलेले लोक जर वजा केले आपण तर अभिजात भाषेमध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ही भारत आहे, ही मराठी आहे.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे मराठी भाषेचे शब्द संस्कार जे आहेत हे आपण जोपासले गेले पाहिजेत. कारण मराठी भाषेचे शब्द हे माऊलींच्या भाषेमध्ये साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हे अमृताचे कल्लोळ असणारे हे शब्द आहेत. अंबागरी धन शब्दांचित रत्ने शब्दांचित शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमच्या जीवाची निवड शब्द वाटून जनलोका असे हे मराठी भाषेचे शब्द आहेत. पण शब्द हे सृष्टीच्या आधीपासून आहेत आणि म्हणून विलयाची जर वेळ आली तर खऱ्या अर्थाने शब्द गरोदर राहिले पाहिजेत असं विंदा करंदीकर म्हणतात. आता त्या सरांनी या ठिकाणी सांगितलं की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच. मुख्याध्यापक कदम सर त्याचप्रमाणे ते खऱ्या अर्थाने शब्दात मांडण्यासारखं आहे. आम्ही ऐकत होतो सर पूर्वीच्या काळात ऋषी मुनी तपश्चर्या करायचे 12-12 वर्ष आणि स्वतःसाठी अमरत्वाचं वरदान मागायचे. मात्र या मायभूमीतला एक भूमिपुत्र ज्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आहे आणि माय मराठीच्या अमरत्वासाठी मागणी मागितलेली आहे याच्यासाठी खूप छान काय वाजवत आपल्याला. आता महर्षी न होणे फार कमी लोक असतात की जे स्वतः सोडून इतरांसाठी झगडत असतात. आज आनंदाची गोष्ट आहे आज ऋषीतुल्य 2 व्यक्तिमत्व इथे आहेत ज्यांनी माय मातेसाठी आयुष्य पणाला लावलं आयुष्यभर माय मातेची सेवा केली असे पवार साहेब आणि ज्यांनी माय मराठीची सेवासाठी आपलं आयुष्य देण्याचं ठरवलेलं आहे असे रंगत पटेल साहेब. या 2 ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाला मी सर्वप्रथम नमन करतो. धर्मनाथ विद्यालयाच्या या पवित्र प्रांगणात हा सोहळा आपण ठेवला त्यामुळे या विद्यालयाचं कौतुक मी अतिशय अंतःकरणपूर्वक करतो. आता आपल्याला मराठीला जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. मराठीचा जो काही कौतुकाचा सोहळा आपण अनुभवता खरं म्हणजे मला विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की पठारे साहेबांनी जागतिक दर्जावर मराठी भाषेला नेऊन ठेवलेलं आहे याच्यानंतर मात्र तुमची जबाबदारी आहे. मी शिक्षकांना सुद्धा असं सांगेल आवर्जून सांगेल की मुलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आता खऱ्या अर्थाने मराठी भाषा सेवा करण्याची संधी तुम्ही त्यांना मिळवून द्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीने करायची आहे ते त्याचं तुम्ही एक शिक्षण द्यायला पाहिजे. आज कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये येणार नाही विद्यार्थ्यांच्या की नेमकं आपल्याला काय करायचं आहे कुठल्या भूमिकेतून जायचं आहे. ही जबाबदारी शिक्षण वृंदाची असणार आहे की आपल्याला माय मराठीसाठी काय करायचं आहे. ज्या माय मराठी पोटी आपण जन्म घेतला ज्या माय मराठीच्या पोटी आपण आयुष्य घालवणार आहोत त्या माय मराठीची सेवा कशा प्रकारे करायची आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेन पालक असतील तर पालकांना सांगेल शिक्षक असतील तर शिक्षकांना सांगेल शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगेल की या माझ्या माय मराठीच्या वाढीसाठी या मुलांना ज्ञानेश्वरी बद्दल माहिती द्या. एवढं असंख्य शब्दांची उकल आणि शब्दांचे कौतुकास्पद प्रयोग माऊलींनी केलेले आहेत की त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जरी त्या मुलांपर्यंत आला तरी एक फार मोठं कार्य होणार आहे. एक प्रवासी वाचलेलं होतं एक मुलांसाठी मी मुद्दाम सांगतो. मुलांना तुम्हाला ससा आणि राजपुत्राची गोष्ट ऐकायची का? इतक्या कमी आवाजात नाही ऐकवणार मोठा पाहिजे आवाज. पंचतंत्रामध्ये कथा आहे. मी हे का सांगतो सगळ्यांना माहिती आहे मोठ्या लोकांना माहिती आहे म्हणून सांगतो. पंचतंत्रामध्ये कथा एक राजपुत्र होता. काय होता? शाबास. तो एकदा शिकारीसाठी जंगलात गेला आणि तिथे त्याला एक अस्वल दिसतं. काय दिसतं? त्या अस्वलाला बघून राजपुत्राला खूप आनंद झाला की त्याच्या अंगावर केस होतो आणि त्याला खरोखर राजभवनामध्ये ठेवण्यासाठी असा राजपुत्राला मोह झाला. म्हणून त्यांनी काय केलं त्या अस्वलाला सांगितलंय की बाबा रे तू माझ्या नगरामध्ये ये आणि तिथे मी तुला वेगवेगळे काही देखावे दाखवतो वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं देतो आणि तू तिथे आनंदाने राहा जंगलात राहण्यापेक्षा. तो अस्वल सुद्धा
राजपुत्र सोबत यायला तयार झाला. काय झाला? हे मध्ये मुलाचा इकडे लक्ष द्या. काय झाला? हा, आता लक्षात आलं तुमच्या. तर तो राजपुत्रासोबत नगरात आला आणि नगरामध्ये आल्यानंतर राजपुत्राने त्या अस्वलाला 2 दिवस फिरवलं, 2 दिवस चांगलं खायला घातलं. मात्र तिसऱ्या दिवशी त्याला पिंजऱ्यामध्ये बंद केलं. काय केलं? पिंजऱ्यामध्ये बंद केल्यानंतर अस्वलाला तळमळ झाली की आपण जंगलामध्ये मस्त वावरणारे होतो आणि पिंजऱ्यामध्ये कसं बंद झालो, आता काय करायला पाहिजे आपण. म्हणून तो अस्वल राजपुत्राला विनवणी करायला लागला, मला सोड बाबा, माझं आयुष्य बंदिस्त वाहन जगायचं नाहीये, मला मुक्त संचार करायचा आहे, मला इथून मोकळ कर. राजपुत्र काय त्याला सोडायला तयार नव्हता. नंतर त्यांनी काय केलं, 2-3 दिवसानंतर अस्वलाने सेवकाकडे निरोप दिला, अरे राजपुत्राला सांग आणि मला मोकळं कर. तरी राजपुत्र ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर त्याच्या मित्रांना सांगितलं, पण तरी मित्राचा पण तो राजपुत्र ऐकना. शेवटी त्या अस्वलाच्या डोक्यामध्ये इतका राग निर्माण झालाय की तो शिव्या श्राप त्या राजपुत्राला देऊ लागलेला आहे. तर शिव्या श्राप देता त्यांनी राजपुत्राला श्राप दिलेला आहे की तुझं सर्वनाश होईल, तुला सेवक राहणार नाही, तुला मित्र राहणार नाही, तुझी राख रांगोळी होईल. अशा प्रकारे तो शिव्या श्राप देत होता. आणि देता तो इतका भ्रमिष्ट झाला की शेवटी 4 शब्द उच्चारायला लागला, सर्वनाश, मित्र, राख रांगोळी, सेवक, असंच करायला लागला. आणि त्यानंतर सुद्धा त्याची सुटका झाली नाही. तर त्याला एवढं वाईट वाटलं की तो भ्रमिष्ट अवस्थेमध्ये फक्त 4 शब्द उच्चारायला लागला. किती शब्द उच्चारायला लागला? ते 4 शब्द होते, स वे मी रा. स से मी रा म्हणजे सर्वनाश, सेवक, मित्र आणि राग रांगोळी. आणि हा ससे मेरा शब्द आज आपण आपल्या बोली भाषेमध्ये वापरतो ना. शिक्षकांना पण विचारेल, ससे मेरा हा शब्द आपण वापरतो म्हणजे भिक्षा बोलवणे, मागे लागणे, सतत मागे लागणे. हा ससे मेरा शब्द या पंचतंत्राच्या कथेतून आलेला आहे. अनेक गोष्टी इथं आहे. पंचतंत्राची कथा आहे, वेताळ 25 आहे. अनेक छोटे पूर्वीच्या काळी खूप ज्ञान बोधन करणाऱ्या कथा असायच्या. आणि आताच्या काळाच्या कथा हा थोडे वेगळ्या मार्गाने जातात आहे. मात्र त्यावेळेच्या कथामध्ये जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवण्यासारखं भरपूर आहे. पाळायला पाहिजे. तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिका, इंग्लिश शिका, काही शिका, मात्र आपल्या माय मराठीला कधी विसरू नका. जो व्यक्ती आपली मातृभाषा विसरतो त्याचा विकास कधीही होऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, जेवढे मोठमोठ्या दर्जाचे शास्त्रज्ञ झालेले आहे, साहित्यिक झालेले आहे, कुणी उद्या त्यांनी आपल्या माय मराठी भाषेला, जेवढं त्याची बोली भाषा असेल त्या बोली भाषेला त्यांनी सन्मान ठेवलेला आहे. या संदर्भात मला 2 ओळीची कविता आपल्याकडे सादर. कौतुक माझे का करता रे प्रियजनांनो, 2 दिवसाचे कौतुक माझे का करता रे प्रियजनांनो, सदान कदा मी दरवळ नाराज कवेत ठेवा मला मुलांनो. जसा मुकुंदा तसाच ज्ञाना तशी माझी तुम्ही लेकरे, जसा मुकुंदा तसाच ज्ञाना तशी माझी तुम्ही लेकरे. विवा विंदानी विनायकाची शाही सांगा कशी बाजरे, गाळ गातून साथ घालते वाचा बोला सारस्वतांनो, सदन कदा मी दरवळ नाराज कवेत ठेवा मला मुलांनो. सगळ्या सोयऱ्या भाषा माझ्या, सगळ्या सोयऱ्या भाषा माझ्या, त्या त्यांना इमान देवळा, त्या तर आहे पोट भराया मातृभाषा प्रसाद क्रीडा. देवा यातच माय मराठी तुझू नकारे सन्मित्रांनो, सदान कदा मी दरवळ नाराज कवेत ठेवा मला मुलांनो. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की 5 वर्षापूर्वी मी जी कविता केली होती, जे मी स्वप्न बघितले होते माझ्या मराठीसाठी, ते स्वप्न खऱ्या अर्थाने पठारे साहेबांनी साकार केलेले आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद होतो. आणि 5 वर्षापूर्वी केलेल्या कवितेचं चीज झाल्यासारखं मला वाटतं. अस्तित्वाचा आता दाखला कशाचा द्यावा कुणी कुणाला, अस्तित्वाचा असा दाखला कशाचा द्यावा कुणी कुणाला. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीतूच ओंकाराचा शब्द निघाला, सारे गम मग लईत आले, गरजा पुन्हा शाही रांगो, सदान कदा मी दरवळ नारद कवेत ठेवा मला मुलांनो. प्राचीन श्रेष्ठ आणि स्वयंभू, प्राचीन श्रेष्ठ आणि स्वयंभू, गुढीची जणू मधुर काठी, विश्वास फक्त ठेवा तुम्ही असे अभिजात माय मराठी.
आकाशाच्या भारी पोरा नामा ज्ञाना वार करण्यानो आणि सदान कदा मी दरवळणार कवित ठेवा मला मुलांनो. आणि शेवटचं त्याचे बघा, सहस्त्र गेले संवत्सर तरी झाली नाही मी म्हातारी. मराठी भाषेचं हे मनोगत आहे खऱ्या अर्थाने. सहस्त्र गेले संवत्सर तरी झाली नाही मी म्हातारी. दऱ्या खोऱ्यातून अजून घुमते जय जय महादेव की ललकारी. चिमण्यांच्या या सुरासोबत गावा भलई शेतकऱ्यांनो आणि सदा कदा मी दरवळणार. कवित ठेवा मला मुलांनो, कवित ठेवा मला मुलांनो, कवित ठेवा मला मुलांनो. दुसरी टाळी असेल. आता 8 वाजता आलोय, भूकही लागली, आवडतं घ्या म्हणून. बरोबर आहे, कारण वरच्या विचार आणि त्यांच्या विचारात बराच मोठा फरक आहे. आणि हा फरक सर्व आपण पालकांनी आणि ग्रामस्थांनी वाढवलेला आहे. त्यामुळे यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जेवढा दुरावा भविष्य काळात वाढेल तेवढं संकट कुटुंबावर येईल आणि कुटुंबाबरोबर ते संकट गावात आलेलं दिसत. कारण आता 75 वर्षात याच वयातील तरुणाईने 12-14 वर्षाचा शिरीष कुमार छातीवर गोळ्या घेत होता तिरंगा पडू नये म्हणून. सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, अशफाकुल्ला खान सारखी मुलं घरातून शाळेतून घरदार सोडून देऊन स्वातंत्र्याच्या आंदोलनात होती. आणि याच वयोगटातली मुलं आता निवडणुकांची वाट पाहतात, वाढदिवसाची वाट पाहतात, जयंत्या पुण्यतिथीची वाट पाहतात. म्हणजे एक गोष्ट सांगायला वाईट खूप वाटतं की गेल्या वर्षी एक वाढदिवस असा झाला, 1 वर्ष वयाच्या मुलाचा वाढदिवस होता आणि 5 लाख रुपयाची दारू त्या वाढदिवसात वाटली गेली. म्हणजे यातून आता लक्ष घ्या की याच वयोगटात सगळ्या समस्या आता गाठतायत. सध्या पेपरच्या रोजच्या बातम्या, चॅनलच्या रोजच्या बातम्या, सोशल मीडिया पहा. 16 वर्षाच्या आतला वयोगट आता सर्वात धोकादायक झालेला आहे. आणि हे जर थांबवलं नाही तर मात्र भविष्य काळात खूप मोठी अडचण आपल्या समोर आहे. कारण ज्या उदात्त हेतूने आजचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते याच गावातील, याच शाळेतील एक विद्यार्थी इथे शिकतो आणि अभ्यास करून, चिंतन करून एका उंचीवर जाऊन एक आदर्श, प्रेरणादायी कवी, साहित्यिक आणि विचारवंत होतो. आणि तोच विचारवंत मराठी भाषेला एक राष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून समितीचा अध्यक्ष होऊन त्या भाषेला राष्ट्रभाषा तो दर्जा मिळवून देतात. आणि तो विचार इथूनच घ्या. कारण आता तर ज्यावेळेस शिकले येते त्यावेळेस पत्र्याचं शेड असं, बरोबर आहे. नंतर ही इमारत झाली आणि आता यांचं नशीब होतं म्हणून ही इमारत झाली स्टेजवर बसलेल्या माणसांमुळे, बरोबर आहे. म्हणजे इमारतीचं आणि सुविधा प्रचंड प्रमाणात वाढत चालल्यात. पण त्या सुविधा घेणारा वर्ग जो आहे त्याच्यावर आपण किती संस्कार करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण सरांचं साहित्य, सरांचा विचार, कारण ज्यावेळेस मला सर्व आपण फोन केला, चर्चा आली, त्यावेळेस आज पूर्ण पॅक कार्यक्रम आहे. आणि असं असताना हा म्हणावं लागलं लगेच त्याला, कारण लहान भावाच्या हस्ते मोठ्या भावाचा सत्कार वर का. तर माझे मोठे बंधू DYSP यशवंतराव पवार, पठारे सर, गुलाबराव शेळके साहेब हे साडू आणि त्यामुळं मला सत्कार करायला मिळतोय म्हणल्यावर जरा मलाही संकोचल्यासारखं झालं. परंतु आजचा सत्कार एका सरपंचाच्या हस्ते नाही, भारत सरकारने ज्या कामामुळे सन्मानित केलं त्या पद्मश्री या नावामुळे आहे, लक्षात ठेवा. तर खूप वेळा असा प्रसंग येतो की आता आपण सत्कार करावा कसा मोठ्या माणसांचा, आणि मग मात्र थोडस हे होतं. पण काही संबंध असे असतात तो आपला सुद्धा सन्मान असतो सत्कार करताना. पण आज माझाही सन्मान झाला सरांचा सत्कार करत असताना. विषय आहे मराठी भाषा. आपल्या सर्वांना कल्पना आहे मराठी भाषा आणि मराठी भाषेचं विश्व
हे आटके पार गेलेलं. मराठी भाषेचं विश्व छत्रपती शिवरायांमुळं जगाच्या पाठीवर गेलं. ज्ञानोबा तुकोबा नामदेव महाराज असेल यांनी भारतभर जगभर पाठवलं आणि आजही सर्वात जास्त मराठी भाषा विस्तारित चाललेली आहे. याला कारण रायगड सिद्धी आहे आणि हिवरे बाजार आहे. भारतभरातली माणसं इकडे येतात आणि इकडं काय चाललंय हे पाहत जातात. आणि दुसरा विषय असा आहे, छत्रपती शिवरायांचं कार्यकर्तृत्व एवढं प्रचंड मोठं आहे, पण त्यांच्या लढाया सोडून आपण कुठलाच आदर्श घ्यायला तयार नाही. त्यांनी ज्या संस्काराच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या मात्र बाजूला ठेवतो. मग मराठी शब्दकोशाचं सरांनीच अगोदर गावटे सरांनीच उल्लेख केला होता. या सगळ्या गोष्टी पाहिल्या. कारण मध्यंतरी एका कार्यक्रमाला 14 वर्ष छत्रपती शिवरायांचे आबाजीराजे भोसले तंजावरचे त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. कृष्णगिरी, चंद्रगिरी आणि राजगिरी जे 3 किल्ले त्या काळी छत्रपतींनी बांधले तंजावरला. आणि तंजावर पर्यंत ज्यावेळेस हे साम्राज्य पाहिलं गेल्यावर आजही ते किल्ले इतके सुस्थितीत आहेत, अतिशय देखणे आहेत. पण तिथं गेल्यावर आबाजीराजांचं म्हणणं ज्यावेळेस आम्ही घरी गेलो ते म्हणले वाईट हे वाटतं की मराठी सहली कमी येतात तिथे. मग मी नंतर ते पत्र दिलो शासनाला की शाळांना सुद्धा सहलीसाठी पाठवलं पाहिजे. आपली तर भाषा होती हो, माणसं आपले होते. तंजावरमध्ये भाषा नाही, खाणं नाही आणि माणसं नाही, तिथपर्यंत जाऊन साम्राज्य निर्माण करणं. आणि त्यावेळेस काय म्हणजे डोळ्याचे शिबिर त्या काळी घेतले गेले आणि इतकं आपल्यातून आहे. पण साधा छत्रपती शिवरायांचा बोर्ड सुद्धा नव्हता. तंजावर आणि दक्षिणेतले अनेक मंदिरं फक्त छत्रपतीमुळं आजही सुरक्षित आहे. मग बृहदेश्वरचं मंदिर जर आपण पाहिलं की 1200 वर्षापूर्वीचं मंदिर, पण आजही इतकं सुंदर आहे की आपली नजर सुद्धा इकडे तिकडे जाते. आता मी धमतरीला जाऊन आलो छत्तीसगडला गेलो. त्यावेळेस धमतरी म्हणजे तिथं गेल्यावर कळलं की मराठी भाषिकांचं गावच आहे मराठी माणसांचं. आणि ते तिथं आले सोयीजांकडे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सत्कार करायचा, तुम्ही गावात चाला. आता एक 3 दिवस तो खूप व्यस्त प्रोग्राम होता, पण तरी मी गावात गेलो, सत्कार केला. त्याने आग्रह केला 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांच्या जयंतीला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आमच्याकडे. हे पाहिल्यानंतर धक्का बसतो आपल्याला. अगदी आटके पाय झेंडे पाहिजे तरी तिथपर्यंत आहे. आणि भारतभर आता मध्य प्रदेश तर मराठी भाषिकांचाच आहे. उज्जैन, इंदोर, धार हे सगळं पाहिलं ते वाढत चाललेलं आहे. आणि दुसरं, या मातीतल्या राज्यकर्त्यांनी जी दिशा दिली छत्रपती शिवरायांनी, पुढे जाऊन छत्रपती शाहू महाराजांचा त्या पुढे नेला. आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण ज्यावेळेस गेले साहेब त्यावेळेस फक्त 10,000 पुस्तकं त्यांच्या अकाउंटवर होत्या. या माणसाच्या त्यागामुळं, यांच्या आदर्शामुळं आज आपण महाराष्ट्राची वाटचाल महाराष्ट्र म्हणून देशामध्ये आहे. सगळ्या देशाच्या योजनांचं डिझाईन हे महाराष्ट्र करतं. आणि करत असताना उद्योगाचं एवढं मोठं दालन शिक्षणात उभं राहिलं. आज भारतभरातले विद्यार्थी शिकायला महाराष्ट्रात येतात आणि इथं येऊन इथंच नोकऱ्या म्हणजे मोठी मराठी बोलायला लागतात. सगळे UPSC आलेले अधिकारी मराठी बोलतात. काल त्रिपुराचे पंचायत राज ग्राम विकासचे सचिव त्यांचे जिल्हा अध्यक्ष त्यांना घेऊन हिवरे बाजार आले. ते यवतमाळचे राठोड साहेब ते आता सध्या त्रिपुरा कॅडरमध्ये आहेत. पण हे जर पाहिलं आपण की आज लाखोचे लोण्याचे लोणे महाराष्ट्रात कामाला येतात. हे माणसांनी ठराव मराठी शिकतात. पण आपण बाहेरच्या राज्यात जातो का म्हणजे मराठी भाषा आता वेगाने वाढत चालली. आणि हे सगळं करत असताना आपण हे पाहिलं की महदंबाई पहिली कवयित्री होती. लीळा चरित्र ज्याने गेलं चक्रधर स्वामींचं आपण घेतले तर समाज एकत्र येईल. आणि हे सगळं पाहिलं लीळा चरित्रच्या अगोदर नंतर. आता काल मी परत इथं यायचं म्हणल्यावर थोडस
ABCD तर शिकावं लागते ना. आपला अभ्यास वेगळा आहे, इथला अभ्यास वेगळा आहे, पण हे सगळं आपण शिकत आलेलं. कारण सबनीस साहेब काल हिवरो बाजारमध्ये एक छोटासा कार्यक्रम होता त्या निमित्ताने. जेवढे हे आपण पाहतो साहित्य आणि साहित्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन म्हणजे सातवाहन तामिळनाडूला जा, केरळाला जा, तेलंगणा जा, आंध्र कर्नाटक आपण जा, तिथली माणसं पहिले त्यांच्या भाषेत बोलतात, हिंदीकडे जात नाही आणि नाही तर ते इंग्रजी बोलतात. आणि आपण मात्र कारण नसताना हिंदी बोलत राहतो बाहेरच्या माणसाला, त्यामुळे आपण मागे पडतो. म्हणजे हे जे आहे की मुलांना शिकवणं गरजेचं आहे की मुलांना भविष्य काळात जी स्पर्धा आहे या स्पर्धेत टिकायचं असेल तर संस्काराची भाषा असलीच पाहिजे, राष्ट्राला जोडणारी हिंदी असली पाहिजे आणि जगाशी संवाद करायला इंग्रजीचं ज्ञान सुद्धा आपल्याला असलं पाहिजे. या तिघाचं कॉम्बिनेशन जर असलं तर आपल्याला पुढे जायला वेळ लागत नाही. आणि म्हणून आता आपण सगळी भरपूर पावडर लावलेली, तर एवढ्या कॅम्पस मध्ये आपल्याला प्युअर ब्लॉक टाकता येतील का पाहू. काय आलं रे, आहे शक्य चालू आहे. मग बरं एखाद्या पहिलं माझी वर्गणी एक सुरुवात करा आपण. एवढा जर पैसे झाला ना तर या मुलांना आता मातीवर बसायची सवय राहील, कारण त्यांची मातीशी कनेक्टिव्हिटी जी नाळ तुटत चाललेली आहे. त्यांना प्युअर ब्लॉकचं आकर्षण जे असं, कॉम्प्युटरचं आकर्षण जे असं आहे त्यापेक्षाही डीजेचं चालू झाल्याचं आकर्षण वाढलेलं आहे. पण हरिपाठात जायला आता वेळ मिळायला पाहिजे. हरिपाठ हा सर्वांना सुंदर वेळ आहे. आमच्याकडे हरिपाठ आठवड्यातले 1 दिवस तरी कंपल्सरी असतो. आणि आता काल परवा आमचे मराठी शाळेचे मुख्याध्यापक आले, हायस्कूलचे मुख्याध्यापक आले की काही मुलं क्रिकेट खेळत होती आणि त्यांच्याकडून शाळेच्या काचा फुटल्या. मग म्हणलं सर काय करायचं, नाही तर कोण पालक हे बोलून घेऊ आपण. मग पालकाकडून भरून घ्यायचं का. मी त्यांना म्हणलं 4 काचा तुटल्या तर चालेल, नव्या टाकू, पण ही मुलं जर ग्राउंडवर जायची बंद झाली तर यांचं आरोग्य सर्व संकटात येणार आहे. म्हणजे काचा तुटल्या तर चालेल, कारण कोरोनाच्या नंतर ग्राउंडवर जायलाच मुलं तयार नाही राहिली, सगळे कन्सेप्ट बदलले. आणि खेळ हा इतका महत्वाचा आहे, कारण मी मुलांना तुम्हाला कल्पना आहे का मी खूप चांगला क्रिकेट खेळायचो. त्यामुळे मला सचिन तेंडुलकरांनी चहा प्यायला त्यांच्या घरी बोलवलं. सचिन तेंडुलकरांनी चहा प्यायला मला त्यांच्या घरी बोलवलं. अगदी मी आता फोन केला ते उचलतील. आणि विषय डॉक्टर अंजली सचिन तेंडुलकर आमच्याकडे एवढे बाजार येऊन गेल्या, घरी जेवण करून गेल्या. सचिन तेंडुलकर येणार होते पण ते कोविड सुरू झाल्यामुळे थांबलं. हे यासाठी की मी खूप चांगला क्रिकेट खेळायचो. मी महाराष्ट्राच्या शालेय क्रिकेट संघातून खेळलो, पुणे विद्यापीठ मी राष्ट्रीय स्तरावर 2 वेळा आम्ही खेळलो. हे 2 विनर होऊन आम्ही चेन्नईला गेलो तर भारतभरातून 10 विद्यापीठ होते. खूप मोठाले नाव मोहम्मद अजहरुद्दीन, चेतन शर्मा, मनिंदर सिंग हे नंतर भारतीय संघात गेले. मी गावाचे सरपंच एक काळचं पैलवानी गाव 3 दुष्काळामुळं दुधाकडून दारूकडे वळलं आणि दारूकडे वळालेल्या गावाने सगळे प्रचंड संघर्ष केला. म्हणून गावातल्या महिला आणि ज्येष्ठ आणि मुलांचा आग्रहामुळं बिनविरोध सरपंच झालो. पण आमची आई 8 दिवस घर सोडून गेली होती की तुझं तिकडं पाय इकडे येऊ नको. आणि काही नशिबाच्या गोष्टी असतात ते करत बसलो आणि ते करताना आज इथपर्यंत येता आलं. आणि आज जगाचं जी सर्वात मोठी समस्या आहे ती भविष्य काळातली पाणी आणि माती आहे. आणि माती आणि पाण्यामध्ये गेले 25 वर्ष काम करायला मिळालं. आता गेल्या काही वर्षामध्ये माझी जेव्हा भाषण करायची वेळ येते तोपर्यंत ऐकणारे थकले जातात. स्वाभाविक आहे, प्रमुख पाहुणे वगैरे त्याला शेवटी संधी मिळते आणि आधी अनेक वक्त्यांना बोलायचं. याच्यामध्ये जे ऐकणारे असतात ते थकून जातात. आता तुम्ही लहान मुला मला सुरुवातीला प्रश्न असं वाटलं की बोलायला
कोणाला उद्देशून बोलायचं आपल्याला? जास्त संख्येने असलेल्या या मुला मुलींना उद्देशून बोलायचं की माझ्या समवयस्कर किंवा माझ्या लहान मोठे काय असलेले ग्रामस्थांना उद्देशून बोलायचं. जरा कठीण कसरत आहे, पण काहीतरी केलं पाहिजे. जर कोकणरावांनी केलं तर काहीतरी करतो. आणि भाषा जास्तीत जास्त अकृत्रिम म्हणजे साधी. आपल्या एक गैरसमज असतो की साहित्याची भाषा म्हणजे काहीतरी आपल्या सामान्य माणसाला न कळणार असं काहीतरी असतं. ही अतिशय चुकीची धारणा आहे. ही अत्यंत चुकीची समजूत आहे. ही आपली जगण्याची भाषा आहे, ही साहित्याची भाषा आहे. ही काही वेगळी नाही. काही जुने जे आदर्श होते, उपमा उत्प्रेक्षण हे असे आडवळणी काहीतरी सांगणं, हे काही बोललेलं नाही. आता साहित्याची भाषा ही जगण्याची भाषा आहे. एका आणखी महत्वाच्या गोष्टीचा मी विसरून जाईल, कदाचित म्हणून आधीच उल्लेख करतो. ही जी माझी पुस्तकं आहेत, साधारणतः 30 पुस्तकं आहेत. संख्येला महत्व नसतं. एक जरी पुस्तक लिहिलं ते मौलिक असेल तरी तुम्ही ओळखता. पण ही पुस्तकं बाळासाहेब सदाजी पठारे यांनी विकत घेऊन आपल्या शाळेला भेट दिलेली आहे, ते लक्षात घ्या. ही मी भेट दिलेली नाही, ही बाळासाहेब पठारेंनी दिलेली आहे. ते कृपा करून लक्षात घ्या. आता मला मुलांना आणि मुलींनो, मला खरा आनंद जो होईल ना, आपल्यापैकी काही जणांनी याच्यातलं निदान काही वाचलं तर जास्त आनंद. आता दुसरी याच्यामध्ये शक्यता अशी आहे की पुस्तकं मुलांच्यापर्यंत पोहोचतच नाही. पुस्तकं असतात पण त्यांना ती मिळतीलच अशी परिस्थिती नाही. आता बघा, छान उल्लेख झाला की पोपटरावांनी नुसतं बाकी सगळं आहे, त्याच्यामध्ये ग्रंथालय, हिवरे बाजारमध्ये ग्रंथालय, जवळ्यामध्ये हे जागीरदारी गाव आहे, तिथं उत्तम ग्रंथालय होतं. पण आपल्या लोकांच्या नेहमीच्या सवयीनुसार ही पुस्तकं जो न्यायचा तो घेऊन टाकायचा. पण आमचे दादाभाऊ सारखे, आपला शिवाजी दादाभाऊ सारखे गुरुजी, ते माझ्या मोठ्या भावाचे शिक्षक होते. तो अत्यंत ब्रिलियंट असा माणूस होता. आता त्याच्या पिढीचे इथं म्हणजे दुसरे चुलत भाऊ भाऊसाहेब आहेत. तर हे कुठेतरी त्यांना सहानुभूती असेल. मी काही फार हुशार नव्हतो लहानपणी. याच्या पाठीपर्यंत माझा 25, 24, 23 काही पण नंबर आहे. आणि अचानक मी 6वीत आलो आणि पहिला आलो वर्गामध्ये. पुढे ते कायम राहिलं, तो भाग वेगळा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं उत्तम ग्रंथालय होतं. आणि हे ग्रंथालय शिवाजी सारखे, गुरुजींसारख्या अत्यंत डेडिकेटेड माणसांनी ते बांधून आणलेलं होतं, एकत्र केलेलं होतं. आणि तिथं हाताखाली काम करता करता मला 4-5 पुस्तके मिळायची. आई वडील काय फार शिक्षण नव्हते, त्यामुळे त्यांना वाटायचं बोर्ड काय अभ्यास करतो. प्रत्यक्षामध्ये मी आवडतं पुस्तकं वाचत होतो. कारण तोपर्यंत माझ्या लक्षात आलं होतं की परीक्षेत पास होण्यासाठी फार काही जास्त अभ्यास करायला लागत नाही. ते चुकी, हे तुम्ही धारणा काय मनामध्ये वाढतो नका. पण फार मोठं घेण्याची गरज नसते. मला अनेक शिक्षकांची स्वाभाविकपणे आठवण होते. मला लहान वयाची 16 वर्ष पहिली जी आयुष्याची सगळी इथं गेलेली आहे. म्हणजे सोन्याबापू हरिपंत बडवे गुरुजी, त्या 7 पैकीच्या 3 वर्ष मला ते शिकवायला होते. माझ्या शिवाजी दादाभाऊ सारखे गुरुजी असतील, मेहर गुरुजी असतील, ते शिकवायला नव्हते. पण एक तांदूळपणाचा जो संस्कार असतो तो मेहर गुरुजींचा होता. हायस्कूलमध्ये शिकत असताना बघा, त्या काळात काय फार उच्च शिक्षक नव्हते. आता कोणी पण किमान ग्रॅज्युएट असतो. आम्हाला शिकवायला जे शिक्षक होते ते अनेकदा FYPSC नापास झाल्यामुळे तर काय करायचं, घरी बसून म्हणून शिक्षक आहेत, त्याला नोकरी मिळायची. म्हणजे अशा एका शिक्षकाचं माझ्यावरती ऋणात तुम्हाला दिसतात. निळकंठ माधवराव देशमुख नावाचे 12 नावाचे शिक्षक होते. किंवा ते मराठी असतील, बरोबर असतील, त्यासाठी आपण नापास झाले म्हणून मग नोकरी करायची. मी वर्गात पाहिलं होतोच, पण गणितामध्ये मला जेमते मार्क पडत होतो. तर एक माणसाने बोलून घेतलं, मला म्हटलं, अरे असं कसं काय, तू एवढं हुशार करायचं, तू गणिताचे चांगला असायला पाहिजे. नाही म्हटलं, मला फार कमी मार्क पडतो. त्याने मला साधारणतः महिनाभर दररोज 1 तास 1.5 तास शिकवलं. पुढच्या परीक्षेमध्ये मला 93 मार्क पडले गणितामध्ये. त्या काळी एवढे मार्क्स पाहिले नाही.
आणि माझं बदलून गेलं, म्हणजे माझी जगण्याची दिशा बदलली. गणित आणि विज्ञान याच्याविषयीची गोडी वाढण्याचं एकमेव कारण ते शिक्षक होते. हे शिक्षकाचं जे डेडिकेशन आहे, हा जो संस्कार आहे, हा आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा असतो, जसा पुस्तकांचा असतो. आता मी सगळ्यांनी उल्लेख केला की आम्ही या भाषेच्या समितीमध्ये अध्यक्ष होतो. तर ते इतक्या उशिरा त्यांनी ते खरं केलं, त्या राजकीय गोष्टी त्यात मी काही जाणार नाही की योगाने झालो ही गोष्ट त्यांनी, पण मी काम नक्की केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. म्हणा त्यात अनेक मुद्दे ते आपण बाजूला ठेवून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. आता इथं तुमचे शिक्षणाचं माध्यम सध्या काय मला माहिती नाही, पण ते मराठीच असेल असं मी मानतो. कारण आता पुन्हा पहिलीपासून इंग्रजी असं काहीतरी सुरू झालेलं आहे. अतिशय मला न पटणाऱ्या गोष्टी आहे. नेहमी लक्षात ठेवा, उद्याच्या काळामध्ये ज्या वेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये IAS किंवा MPSCचे अधिकारी होती, त्याच्यामध्ये मातृभाषेत शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नेहमी जास्त राहणार आणि दिवसेंदिवस ती जास्तीत जास्त वाढत जाणार. हे तुम्हाला खात्रीने सांगतो. याला कारण असं